नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल आणि फराश या 3 पदांसाठीचा निकाल हा बाकी आहे. तर पाहू शकता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शिपाई, हमाल आणि फराश या पदांच्या निकालाची हजारो उमेदवार आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्यापही हा निकाल जाहीर केलेला नाहीये. गेल्या आठवड्यामध्ये लिपिक पदासाठीचा निकाल हा जाहीर झाला होता. तर यानंतर ना आता वाट पाहत आहेत की लोक उत्सुकता सुद्धा लागलेली आहे उमेदवारांना की लवकरच शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठीचा 887 जागांसाठीचा निकाल जाहीर केला जाईल. तर या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की निकाल हा कधी लागणार, अपेक्षित कट ऑफ हा किती असू शकतो आणि निकालानंतरनं पुढची प्रक्रिया काय असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर निकालाबाबतची सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे सर्वप्रथम महत्त्वाची माहिती. सध्या शिपाई आणि हमाल पदाचा निकाल हा अद्यापही जाहीर झालेला नाहीये. मात्र लिपिक आणि चालक पदासाठीचा निकाल हे आधीच जाहीर झालेले आहेत. त्यामुळे आता शिपाई, हमाल आणि फराश या 3 पदांसाठीचा निकाल बाकी आहे. अंतिम गुणवत्ता यादी आणि कट ऑफ वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतरनं अधिकृत निकाल हा प्रसिद्ध केला जाईल. तर निकाल कधी लागण्याची शक्यता आहे? सध्याच्या अपडेटनुसार, नवीन अपडेटनुसार, आलेल्या माहितीनुसार 20 जुलैच्या आत निकाल हा जाहीर होण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. आता फक्त अंतिम यादी आणि कट ऑफ अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणं बाकी आहे. लक्षात ठेवा, ही अपेक्षित टाईमलाईन आहे. म्हणजे अधिकृत ऑफिशियल अपडेट जे आहे अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल. तोपर्यंत जी काही तारीख आहे हे फिक्स नसणार आहे. मात्र सध्याची जी अपडेट आहे, घडामोडी ज्या आहेत, शॉर्टलिस्ट तयार झालेली आहे. तर यानुसार 20 जुलैच्या आत निकाल लागण्याची शक्यता आहे. आता निकालाला उशीर का होतोय ह्याचं कारणसुद्धा जाणून घेऊयात. तर पाहू शकता अनेक विद्यार्थ्यांचा समान हा मनात प्रश्न असेल की यामागील प्रमुख कारण काय आहे की विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे या पदासाठीचा शिपाई, हमाल आणि फराश हा निकाल अजून का लागलेला नाहीये. तर परीक्षेनंतर उत्तर तालिका आल्यावर आक्षेपांची जे ऑब्जेक्शन घेतले जातात त्या आक्षेपांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही प्रश्न हे रद्द करण्यात आले. काही प्रश्नांची अंतिम उत्तरं ही बदलण्यात आली आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवाराचे गुण हे पुन्हा तपासावे लागले आणि त्यामुळे अंतिम निकाल तयार होण्यासाठी अतिरिक्त वेळ लागला आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पाहू शकता लिपिक पदासाठी सुद्धा खूप जास्त जागा होत्या आणि लिपिक पदासाठीचा निकाल जवळजवळ 1300पेक्षा जास्त जागा या लिपिकच्या पदासाठी होत्या आणि या पदासाठी सुद्धा निकाल जो आहे हा लावण्यासाठी वेळ लागला होता. कारण त्याची शॉर्टलिस्ट जी आहे ही मोठी करायची होती. जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळणं अपेक्षित होतं. कट ऑफ जो आहे हा नीट व्यवस्थित लावणं अपेक्षित होतं. तर या कारणामुळे हा निकाल लागला आणि त्याच्यानंतर आता एक एक करून मुंबई उच्च न्यायालयामार्फत निकाल जे आहे हे जारी केले जात आहेत. आता यानंतरचा निकाल जो आहे शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीचा जाहीर केला जाईल. त्याचबरोबर पाहू शकता ही भरती प्रक्रिया, निकालाची प्रक्रिया सुरू असताना नवीन जाहिरातीची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. तर या सगळ्या कारणामुळे निकाल जो लागायला वेळ लागत आहे. तर हे सगळी कारणं जी आहेत याच कारणामुळे निकाल जो आहे उशिरा होत आहे. आता रद्द झालेल्या प्रश्नांचा परिणाम उमेदवारांवर कसा होईल? जर एखादा प्रश्न पूर्णपणे रद्द झाला असेल तर त्या प्रश्नाचे गुण उमेदवारांना मिळू शकतात किंवा मूल्यांकनाच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुण आहे हे वाढू शकतात. पण त्याचवेळी दुसरीकडे जर अंतिम उत्तर बदलले आणि तुम्ही आधी दिलेले उत्तर हे चुकीचे ठरले तर काही उमेदवारांचे गुण हे कमी देखील होऊ शकतात. याच कारणामुळे अंतिम कट ऑफमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आता फायनल अंतिम उत्तर तालिका ही आली होती, मी शेअर केली होती, आपण व्हिडिओ घेतला होता. तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं अंतिम उत्तर तालिकेनुसार काही उमेदवारांचे जे प्रश्नसंच आहेत ABCDमध्ये तर काही प्रश्न हे पूर्णपणे रद्द करण्यात आले होते आणि या रद्द झालेल्या प्रश्नांचं जे उत्तर आहे हे उत्तर डायरेक्टली म्हणजे त्याचे मार्क्स जे आहे हे उमेदवारांना देण्यात आले होते आणि याच कारणामुळे जो कट ऑफ आहे हा जास्त लागण्याची शक्यता आहे, म्हणजे कमी हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळू शकते.
आता यानंतर ना अंदाजित कट ऑफ कसा असेल पाहूयात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपेक्षित कट ऑफ. तर सध्या उपलब्ध जी माहिती आहे यानुसार शिपाई पदासाठी 30 पैकी साधारण 19 ते 23 गुणांच्या रेंजमध्ये सुरक्षित म्हणजे सेफ झोन हा मानला जाऊ शकतो. म्हणजे या गुणांमध्ये तुम्हाला जर गुण असतील कमी जास्त थोडेसे एक दोन दोन गुण मागे पुढे होऊ शकतात. मात्र यामध्ये जर तुम्हाला गुण असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात आणि पुढची जी तयारी आहे याची तयारी तुम्ही चालू ठेवू शकता, करू शकता. त्याचबरोबर हमाल फराश पदासाठी सुद्धा 19 ते 24 गुणांच्या दरम्यान कट ऑफ जे आहे हे जाण्याची शक्यता हे व्यक्त केली जात आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अधिकृत कट ऑफ नाही आहे. यापेक्षा थोडीशी जास्त सुद्धा जाऊ शकते किंवा मागे सुद्धा येऊ शकते. उपलब्ध माहिती, जागांची संख्या आणि मागील जो ट्रेंड आहे याच्या आधारे व्यक्त केलेली हा अंदाज आहे. कट ऑफ कमी का जाईल हे सुद्धा जाणून घेऊयात. तर यावर्षी या भरतीमध्ये सुमारे 887 जागा असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे 887 जागा आहेत आणि जागा जास्त असल्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कट ऑफ जो आहे हा काही प्रमाणामध्ये कमी जाण्याची शक्यता आहे. रद्द झालेले प्रश्न, बदललेली उत्तर तालिका याचाही अंतिम कट ऑफवर परिणाम हा होऊ शकतो. आता पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे निकालानंतर ना पुढची प्रक्रिया कशी असेल. तर पेपरमध्ये म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेले उमेदवार, पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलवलं जाईल. अंतिम निवडीमध्ये एकूण 50 गुणांवर आधारित ही निवडीची यादी जी आहे हे जाहीर केली जाईल आणि त्यामध्ये पेपर एकूण 30 गुणांसाठीचा असेल. शारीरिक क्षमता चाचणी जी आहे हे 10 गुणांसाठी घेतली जाईल आणि यामध्ये मुलाखत ही 10 गुणांसाठी असेल आणि ह्या तिन्ही टप्प्यामधील गुणांच्या आधारे अंतिम मेरिट लिस्ट जी आहे उमेदवारांची ही तयार केली जाईल. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर PET म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत कशी असेल. तर शारीरिक क्षमता चाचणी ही फार अवघड नसणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी सुरू करणं गरजेचं आहे. मुलाखतीमध्ये सामान्य ज्ञान, स्वतःची माहिती, कुटुंब, शिक्षण आणि नोकरीबाबतची तयारी आणि काही सोपे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर या दोन्ही टप्प्यांची तयारी आत्तापासूनच सुरू ठेवणं आवश्यक आहे. उमेदवाराने काय केलं पाहिजे तर दररोज वेबसाईट चेक करा, कारण ज्या काही निकालाबाबतच्या अपडेट आहे या वेबसाईटवर जाहीर केल्या जातील. तुमच्यासाठी ह्या अपडेट पोहोचवण्याचं काम आपण वेळेवर करणार आहोत. यासाठी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, माझे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. आता निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर ना PET आणि मुलाखतीची तयारी हे सुद्धा जोरदार सुरू करा. कट ऑफ बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत यादी आणि कट ऑफ हा प्रसिद्ध झाल्यानंतरच जे माहिती आहे हे निश्चित होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई हमाल पदाचा निकाल हा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अपेक्षित कट ऑफ 19 ते 23 किंवा 24 गुणांपर्यंतच्या रेंजमध्ये हा राहू शकतो. निकाल जाहीर होताच सर्वात आधी ही महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.